एका फ्रीजने संपूर्ण कुटुंबाला तडफडत संपवलं. एका धक्कादायक घटना जी नाशिकमधील एका छोट्याशा गावात घडली. संपूर्ण राज्यात रेड अलर्ट देण्यात आला. आता ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे त्यांनी जर ही चूक केली तर त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला मोठा धोका. जर तुमच्या घरात फ्रीज असेल तर ही माहिती, ही घटना कान देऊन लक्षपूर्वक ऐका. कारण की एक चूक तुमच्या फ्रीजच्या बाबतीत तुम्ही जर केली असेल तर संपूर्ण कुटुंब संपू शकतं. नाशिक जिल्ह्यात एका छोट्याशा गावात फ्रीजच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली. एक दिवस जो सकाळपासून शांत होता. एक गाव होतं. त्या गावात सगळी शांतता पसरली होती. सगळं साधेपणानं चाललं होतं. पण त्या साधेपणाच्या मागे एका कुटुंबाच्या आयुष्यात एक हळूहळू असं वळण येणार होतं ज्यांना ते जाणवतही नव्हतं. घटनेची सुरुवात होते रमेश आणि सुनीता यांच्या घरात. रमेश आणि सुनीता एक अतिशय आदर्श पती पत्नी. त्यांना 2 लहान मुलं राहुल आणि रिया हे होते. सर्व गावात प्रेमळ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना घरात नेहमी दरवाजा ते खुला ठेवायचे. प्रत्येकासाठी त्यांच्या घराचा दरवाजा हा खुला असायचा. मुलं हसायचे. सुनीताचा आवाज अतिशय गोड होता तर रमेश अतिशय प्रेमाने बोलायचा. पण कोणाला वाटलं नव्हतं की एका फ्रीजमुळे त्यांचं सगळं कुटुंब संपणार होतं. एक फ्रीज जे प्रत्येकाच्या घरात असतं, पण फ्रीजच्या बाबतीत ही चूक केली तर कुटुंब संपू शकतं असा धक्कादायक या देशातील प्रकार पहिलाच आहे. त्याच्या घरात घडणार होता, ज्यामुळे त्याच्या घरात जे फ्रीज आहे त्या सगळ्या लोकांना आता भीती वाटत आहे आणि त्यांना ही गोष्ट ऐकून नक्कीच धक्का बसणार आहे. त्याचं घर म्हणजे अतिशय शांत ठिकाण. आज सकाळची सुरुवातही अतिशय शांततेत झाली होती. त्या दिवशी फ्रीजच्या बद्दलची गोष्ट घडणार होती. त्यांना कधी वाटलंही नव्हतं. सगळं सुरळीत चालू होतं. पण सुनीताच्या मनात घरातील फ्रीजबद्दल एक असा विचार येत होता की जो पहिल्यांदाच आला होता. कारण गेल्या आठवड्यापासून तिच्या फ्रीजचा थोडासा विचित्र आवाज येत होता असं तिला जाणवत होतं. रमेशला तिनं सांगितलं, पण गावातल्या कामाच्या व्यापामुळे तो वेळ काढू शकला नव्हता. तो म्हणाला, मी उद्या पाहतो, पण उद्या कधी येतो हे कुणाला कळत नाही. सुनीता सकाळपासून घर साफ करत होती. त्या दिवशी मुलं अंगणात खेळत होती. राहुल लाकडाच्या छोट्या खेळण्याचा एक किल्ला बांधत होता तर रिया त्याच्या पायाजवळ बसून मातीशी खेळत होती. सुनीता त्यांच्याकडे पाहून समाधानाने हसत होती. आई म्हणून तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे तिच्या दोन्ही छोट्या छोट्या लेकरांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांच्या पावलांचा आवाज, त्यांच्या हसण्याचा सूर आणि त्यांचा निरागस प्रश्नांचा तिचा दिवस संपायचा. तो दिवस नेहमीसारखा होता. सगळं सुरळीत चाललं होतं. तेवढ्यात दुपार झाली. दुपारी रमेश घरी आला. त्याने सांगितलं, तो पत्नीला म्हणाला, तू फ्रीजबद्दल अजून काळजी करतेस का? पण सुनीता म्हणाली, मला फक्त आवाज येतोय. आज हा विचित्र पद्धतीने आवाज येतोय म्हणून मला वाटलं की कदाचित काहीतरी बिघडलं असेल किंवा काही ढिलं झालं असेल. पण मुळं जवळ येत असतात म्हणून मला थोडीशी भीती वाटते. आता त्याच्या पत्नीने थोडीशी भीती दाखवली, पण रमेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काळजी करू नको, काही होणार नाही. मी आज दुपारीच पाहतो. पण त्या दिवसाची दुपार कधी आली नाही. कारण जीवन काय दाखवेल हे कधी सांगून येत नाही. दिवस जसा जसा सरकत गेला तसा तसा घरातल्या घडामोडी हे नेहमीप्रमाणे चालत होत्या. मुलं खेळत होती. सुनीता स्वयंपाक करत होती. रमेश शेतातून परत येण्याची तयारी करत होता. आता घरात संध्याकाळची वेळ झाली. खोलीत मंद सूर्यप्रकाश शेवटचा पडत होता. सुनीता जेवणाची तयारी करत होती. फ्रीजकडे गेली. तिने फ्रीजचं दार उघडतात पुन्हा तोच विचित्र आवाज ऐकू आला. आवाज वाढल्यासारखं वाटत होता, पण तिला घाई होती. त्यामुळे तिने पटकन सामान काढलं. पण एक गोष्ट तिला कधी जाणवली नाही की फक्त आवाज राहिला नव्हता तर तो आता आवाज आतून येणाऱ्या संकटाची चाहूलही देत होता. मुलं अंगणात धावत खेळत होती. राहुलने पाणी मागितलं. सुनीता पाणी घेण्यासाठी फ्रीजजवळ आली होती. तेव्हा अचानक फ्रीजच्या मागच्या बाजूने एकदम हल्ल्यासारखं थरथरल्यासारखं जाणवलं. तिने हात लावून पाहिलं तर काही वेगळं दिसलं नव्हतं. तिने मग फ्रीजचं दार बंद केले. मुलाकडे वळली, पण त्या क्षणी घरात शांततेत एक छोटासा नवीन विचित्र आवाज ऐकू आला. जणू काहीतरी आतून दाब वाढतोय, पण तो आवाज इतका सूक्ष्म होता की तो सुनीताला स्पष्ट जाणवत नाही. फ्रीजच्या बाबतीत ही धक्कादायक घटना घडणार होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे, देशाचे डोळे उघडणार होते. त्याची सुरुवात झाली होती एका विचित्र आवाजाने आणि याच आवाजाची तपासणी फ्रीजच्या कंपनीने केली आणि त्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला. सगळं सुरळीत सुरू होतं. मुलांना जेवण दिलं जातं. सुनीता त्यांना भरवत होती. तिच्या मनात काहीतरी अज्ञात बेचैनी वाढत होती. रमेश घरी पोहोचला होता. तो दमलेला होता, पण मुलांच्या हसण्याचा थकवा त्यांना काही जाणवला नाही.
तो म्हणाला, आज फ्रीज पाहू की उद्या, पण त्याचा आवाज मुलांच्या खेळण्याच्या आवाजात हरवला आणि त्या क्षणी जीवनातले आपला वेळ बदलायला सुरुवात केली. कोणत्याही इशाऱ्याशिवाय काही क्षणात दडलेलं संकट आता त्यांच्या घराच्या दिशेने वाढत होतं. घरातील प्रत्येक वस्तू शांत होती. त्या शांततेत वाढत जाणारा धोक्याचा दाब होता तो क्षणाक्षणाला वाढत होता. संध्याकाळ पूर्णपणे झाली होती. घरात प्रकाश मंद झाला होता. मुलं झोपण्याची तयारी करत होती. सुनीता फ्रीजजवळ जाऊन दूध काढायला गेली तेव्हा मात्र अचानक मोठा आवाज झाला. तिने दाराला हात लावला. तिच्या हाताला एकदम धक्का बसला. ती ओरडली, म्हणाली, रमेश, फ्रीजकडे बघा. पण तिने वाकून दार धरलं. तेवढ्यात फ्रीजच्या आतून वाढणारा दाब जणू एक टोक गाठत होता. तिच्या श्वासात एक विचित्र धक्का बसला. रमेश धावत आला, पण पुढच्या क्षणात असं काही झालं कोणाच्या हातात नव्हतं. जणू संपूर्ण घर एकदम थरारलं. त्या थरारीसोबत एक प्रकाशाची अचानक चमक त्या कुटुंबाच्या मागे कायमचं बदलून टाकणार होती. त्या घरात 4 भिंती एका घटनेच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या, ज्या परिणाम ज्यांच्याकडून कधी पुसली जाणार नव्हता. कारण पुढचा क्षण त्यांच्या घरात प्रकाश नाही तर अंधार घेऊन येणार होता. त्या अंधारात त्यांचं आयुष्य बदलून जाणार होतं. नाशिकच्या त्या शांत साध्या वस्तीत रात्रीचा अंधार हळूहळू वाटत होता. पण रमेशच्या घरात मात्र अस्वस्थतेचा धूर आधीपासूनच धरला होता. कारण घरातील फ्रीजच्या मागे काहीतरी विचित्र आवाज येत होता. कधी कडाडल्यासारखा तर कधी मोठार जळाल्यासारखा. पण गावातल्या लोकांना वाटायचं की फ्रीज थोडा जुना झाला असेल, त्यामुळे आवाज येत असेल. रमेशलाही आता फारसं गंभीर वाटत नव्हतं. कामावून घरी आल्यानंतर त्याच्या अंगावर नेहमीप्रमाणे दिवसाची दमछाक असायची. त्याच्या घरातील 2 लहान मुलं, 4 वर्षाचा राहुल, 2 वर्षाची रिया रडत रडत त्याच्या मांडीवर बसायची. त्यामुळे कुणालाही वेळ नव्हता फ्रीजकडे नीट लक्ष देण्याचा. त्यामुळे हा वेळ कुणालाही मिळत नव्हता. त्या संध्याकाळी सगळी कामं व्यवस्थित झाली. मुलांनी जेवण केलं. पत्नी सुनीता स्वयंपाक आवरत होती. घरात हलकासा हास्याचा आवाज होता, पण हास्याभोवती धोक्याची सावली नकळत सरकत होती. कारण फ्रीजच्या मागे करपलेला वास येऊ लागला होता. आवाजाबरोबर वास येऊ लागला होता. रमेशला क्षणभर जाणवलं काही बरोबर नाही, पण मुलांना वडिलांच्या गळ्यात हात घालून गोडच हट्ट केला. त्याने मनातला क्षणभर संशयाचा ढग बाजूला सरकवला. पण मध्यरात्री जेव्हा गावात शांतता होती, गडद झाली होती, फ्रीजचा कडाड्याचा आवाज पुन्हा एकदा वेगाने वाढत होता. अतिशय जोरात आवाज येत होता. जणू काही आतून ताबा सुटून धडधड कोसळत होता. सुनीता घाबरून जागी झाली. तिने रमेशला हलवलं. मुलं घाबरून रडायला लागली. काही कळायला आता फ्रीजने एक जोरदार स्फोट केला. घरभर अग्नीसारखी उष्ण लाट पसरली. धूर इतका दाट होता की श्वास घेणं अवघड होऊन बसलं. रमेश मुलांना उचलून लागला. धुराने त्यांचे डोळे जळत होते. ते तडफडत होते. सुनीता किंचाळली मुलांकडे धावत होती. पाय तिचे उष्णतेने अगदी गेले होते. घरात सामान पाळपतीने कोसळत होतं. घराच्या छतावरील धूर आणि धूळ काही दिसेनासं झालं होतं. रमेश राहुलला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, पण दरवाजावर एक मोठी लाकडी कपाट स्फोटच्या धक्क्यातून कोसळली आणि त्या छोट्याशा घराच्या मागे बाहेर जाण्यासाठी मार्ग उडला नव्हता. धूर श्वासात जाऊन मुलं आणि त्या ठिकाणी अगदी पडली होती. सुनीता मुलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या हाताला चटके बसत होते. ती ढसाढसा खोकलत होती. राहुलला काही समजत नव्हतं. तिलाही काही सांगायला जमत नव्हतं. रमेशचे पाय शून्य झाले होते, तरी तो मुलांकडे हात लांबवत राहिला. त्याच्या डोळ्यातील भयाने हृदय तुटत होतं. धूर आणि उष्णतेची सगळ्यात शक्ती संपत चालली होती. अखेर दोघांचंही थरथरणं थांबलं आणि अखेर दोघेही कोसळले. गावात अजूनही अर्धीच रात्र होती. शांतता होती. कुणालाही कल्पना नव्हती. पण सकाळ झाली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईला जसा संशय आला, घरातून विचित्र वास येत होता आणि धूर निघत होता, तेव्हा तिने आरडाओरडा करून गावातल्या पुरुषांना बोलवलं. पुरुषांनीही धाव घेऊन त्या 4ही जणांना बाहेर काढलं, पण चौघे आता राहिले नव्हते. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण नाशिक, संपूर्ण महाराष्ट्र, देश हादरून गेला. सगळेजण देवाकडे एक प्रश्न विचारत होती की अशी शिक्षा का दिली इतक्या गरीब कुटुंबाला? निर्दयतेने का असं झालं? अखेर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर गावात एक तज्ज्ञाला बोलवण्यात आलं. हा नशिबाचा खेळ नव्हता, तर तो फ्रीजमध्ये झालेली बिघाड होती असं कारण त्या तंत्रज्ञाने दिलं. आणि फ्रीजमध्ये झालेली जुनी वायरिंग, कमी दर्जाच्या स्विच आणि अनियमित व्होल्टेज आणि घरातील सुरक्षतेची कमतरता हे सगळं एकत्र येऊन स्फोट उघडकीस आला असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर गावात एक सभा बोलवण्यात आली. सभेमध्ये एक शिकवण देण्यात आली की छोट्याशा दुर्लक्षामुळे हस्तखेळतं कुटुंब या जगाच्या इतिहासातून पुसून गेलं होतं. त्यामुळे हे गोष्ट सांगण्यात आली होती.